नमस्कार मित्रांनो. आपण आज एक्सलन्स काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग अकॅडमीच्या प्रोडक्ट रिलेटेड थोडीशी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर सुरुवात करूया. जसं एक्सलन्स अकॅडमी ही बेसिकली ट्रेनिंग, कोचिंग आणि काउन्सिलिंग या तीन माध्यमातून काम करतो आपण. मोस्टली ट्रेनिंग ज्या आपल्या होतात त्या कॉर्पोरेट्स, सोशल ऑर्गनायझेशन्स अशा वेगळ्या पातळीवर होतात. कोचिंग म्हणजे 1-to-1 लेवलला लीडरशिप, मॅनेजमेंट अशा किंवा ज्या गोल सेटिंग आहेत किंवा माइंड पॉवर आहेत त्या बाबतीत कोचिंग होतात. आणि काउन्सिलिंगमध्ये जर बघाल तर जे काही मेंटल हेल्थ इश्यूज आहेत, जे आपले कॉग्नेटिव्ह ॲबिलिटीज किंवा बिहेवियरल इश्यूज है ना, किंवा रिलेशनशिप इश्यूज इथे काउन्सिलिंग होतात. तर जनरली फॅमिली थेरपी किंवा इंडिव्हिज्युअल थेरपी त्याच्यामध्ये 8 वर्षापासून 80 वर्षापर्यंत व्यक्ती इन्क्लूड होतात. सर्वात पहिला टॉपिक जो आपला आहे तो बिहेवियर मॅनेजमेंटचा आहे मित्रांनो. आणि बिहेवियर मॅनेजमेंट म्हणजे वर्तणूक व्यवस्थापन. आज आपण बघतो आहे आजूबाजूला, म्हणजे वर्क प्लेसेस असू दे की फॅमिली असू दे किंवा स्कूल, कॉलेजेस, त्याच्यानंतर मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स, गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स, सगळीकडे तुम्ही बघाल तर कामाचे प्रॉब्लेम हे असतात, पण ते खूप थोडे असतात आणि ते सॉल्वेबल असतात. पण बिहेवियरल इश्यूज जे आहेत, म्हणजे पर्टिक्युलरली एम्प्लॉईज असतील, फॅमिली मेंबर्स असतील किंवा रिलेशनशिपमध्ये पर्सनॅलिटीशी रिलेटेड, तर हे प्रॉब्लेम्स खूप क्रिटिकल असतात आणि हे सॉल्व करण्यासाठी काही थेरपीजचा वापर आपल्याला करावा लागतो. तर त्याबद्दलचाच अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आम्ही बिहेवियर मॅनेजमेंटचे वेगवेगळे सेशन्स सोशल, म्हणजे ज्याच्यामध्ये फॅमिलीज येतात किंवा हाऊसिंग सोसायट्या, कंपन्या, बँका अशा विविध ठिकाणी आपण अरेंज करतो. त्याचबरोबर वर्क प्लेसेस म्हणजे फॅक्टरीज असतील, स्टार्टअप्स असतील, अशा ठिकाणी देखील आपण किंवा कॉर्पोरेट्स असतील तर अशा ठिकाणी बिहेवियर मॅनेजमेंटचे सेशन्स आपण अरेंज करतो. याच्यामागचा उद्देश हा आहे की व्यक्तींच्या वर्तणुकीमध्ये जास्तीत जास्त सुधारणा येईल आणि त्याच्यामुळे जे क्लिष्ट स्वरूपाचे प्रॉब्लेम्स आहेत, ज्याच्यामुळे वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा सोसायटी किंवा इन जनरल जे सगळ्यांना त्रासदायक होतात बिहेवियर, तर त्याच्यावर कंट्रोल आणता येईल. कारण आता आपण बघतो आहे सर्व स्तरावर, मग पॅरेंट चाइल्ड असू दे, पॅरेंटिंगचे इश्यूज आहेत, त्याच्यानंतर स्टुडंट्स, मुलांचे अभ्यासापासून ते वेगवेगळ्या व्यसनाधीनता, मोबाईलमध्ये जास्त वेळ देणं, एंगेज राहणं, अशा देखील बिहेवियरल इश्यूज आहेत. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी एम्प्लॉईजच्या कामामध्ये लक्ष न देणं, भरपूर सुट्ट्या घेणं, बरोबर आहे, किंवा टाईमपास करणं किंवा फोकस नसणं किंवा गोल ओरिएंटेड नसणं, असे विविध प्रॉब्लेम सर्व स्तरावर आहेत. तर ते बिहेवियरल इश्यूज आपण वेगवेगळ्या ग्रुप सेशन्स, सेमिनार, वर्कशॉप किंवा इंडिव्हिज्युअल सेशन्सच्या माध्यमातून आपण क्लिअर करतो. तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायटीजना भेटी देऊ शकतो, वर्क प्लेसेसना भेटू देऊ शकतो, वेगवेगळ्या कंपन्यांना भेटी देऊन त्याचं आपण प्रेझेंटेशन देऊन हे प्रोग्राम आपण अरेंज करू शकतो. आता तूर्त गणेशोत्सव पण येतो आहे, तर गणेशोत्सव मंडळामध्ये देखील आपण छोटे छोटे प्रोग्राम अवेअरनेससाठी आपण करू शकतो. त्यानंतर दुसरं आहे पर्सनल काउन्सिलिंग. वैयक्तिक समुपदेशन म्हणजे जनरली जे मानसिक आजार आहेत त्यांचे अर्थात ट्रीटमेंट सायकियाट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टकडे होतेच, पण त्याचबरोबर समुपदेशन काउन्सिलिंगची जर त्याला जोड असेल तर नक्कीच आपल्या विचारांमध्ये एक स्थिरता येऊ शकते आणि त्याच्यामुळे आपलं बोलणं, आपल्या ॲक्शन्स, आपल्या कृती आहे ना, आपल्या समजुती याच्यावर काम करून आपण नक्कीच मेंटल हेल्थ इश्यूजमधून काउन्सिलिंगच्या माध्यमातून बाहेर येऊ शकतो. तर तो एक सपोर्टिव्ह रोल आहे थेरपीचा, ज्याला आम्ही REBT थेरपी म्हणतो. तर त्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या जे आज इथे नमूद केले आहेत, जसं अँक्झायटी, डिप्रेशन, फोबिया, ॲडिक्शन, त्याच्यानंतर सेक्शुअल डिस्फंक्शन, अँगर मॅनेजमेंट, सेल्फ मॅनेजमेंटचे जेवढेच इश्यूज आहेत, स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, चाइल्ड ॲडोलेसंट बिहेवियरल प्रॉब्लेम्स आहेत, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आहेत, पर्सनल ग्रोथ, वर्क प्लेस इफेक्टिव्हनेस, याच्यावर देखील आपण काम करू शकतो. तर याची माहिती देखील तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केला तर पर्सनल लेवलला घेऊ शकता. त्याच्यानंतर प्री मॅरेज काउन्सिलिंग. आज आपण बघतो आहे की जे तरुण तरुणी आहेत तर विवाह संस्कृतीकडे जो तरुण तरुणींचा ओढा हा कमी होत चाललेला आहे. त्यांना असं वाटतं की विवाह करणं म्हणजे बंधनं घालून घेणं, बरोबर आहे. पण विवाह संस्कृती, लग्न संस्कृती ही समाजाच्या आणि कुटुंबाच्या वाढीसाठी खूप आवश्यक आहे आणि समाजाला एक सिस्टीम त्याच्यामुळे मिळते. तर मला वाटतं ही संस्कृती टिकावी आणि डिवोर्सचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे तर त्या बाबतीत समुपदेशन तरुण तरुणींचं होणं गरजेचं आहे. लग्नाबद्दलच्या जे काही मिसकन्सेप्शन्स आहेत त्यांच्या मनामध्ये, किंवा त्यांना असं वाटतं की आमचं फ्रीडम निघून जाईल, बरोबर आहे ना,
तर पुढचं जे वार्धक्य आहे किंवा पुढचं जीवन आहे त्यामध्ये आपल्या जीवनसाथी किंवा आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून जे आपल्याला सपोर्ट मिळतो तो मिळणार नाही आहे. आणि त्याचबरोबर मेल आणि फिमेल यांचे ॲट्रिब्यूट्स तर खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये आपण समुपदेशन वर्ग घेतो. आपण कपल्ससाठी घेतो किंवा त्याचबरोबर समूह स्वरूपात आणि इंडिव्हिज्युअल लेवलला देखील आपण हे समुपदेशन वर्ग चालवतो. कॉन्शियस पॅरेंटिंग, जसं मगाशी मी म्हणालो की पालकांच्या समस्या खूप मोठ्या आहेत. कारण आताच्या युगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता पुढे होऊ घातलेलं आहे. म्हणजे पुढच्या 10 ते 20 वर्षामध्ये 80% कामं ही मशीन्स करणार आहेत. मग अशा वेळेला पालक आणि विद्यार्थी या दोघांचंही भवितव्य एका वेगळ्या स्तरावर आज पोचलेलं आहे. त्यामुळे दोघांनाही प्रशिक्षित होणं गरजेचं आहे. पालकांना प्रशिक्षित व्हायचं आहे की मुलांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून. पूर्वी 10 ते 15 वर्षांनी ट्रान्झिशन फेज यायच्या, पण आता 5-5 वर्षात ट्रान्झिशन फेज येतात. त्यामुळे आजचं जे तुम्ही शिक्षण घेताय किंवा आजच्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते जे काय अभूतपूर्व बदल होणार आहेत तर त्या बदलाला सामोरे जायला आपण आणि आपले विद्यार्थी किंवा आपली मुलं तयार आहेत का? मग त्या दृष्टीने जे समुपदेशन आहे, कॉन्शियस पॅरेंटिंग, सजग पालकत्व, ती सजगता आपण आपल्यामध्ये कशी आणू शकतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे विविध प्रॉब्लेम्स आहेत, पालकांचे विविध प्रॉब्लेम्स आहेत, पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये नातेसंबंध आहेत, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास किंवा त्यांचा जो काही शैक्षणिक विकास आहे तर या दृष्टिकोनातून पालकांना समुपदेशनाचे वर्ग आपण सेमिनार, वर्कशॉप आणि छोटे छोटे सेशन्सच्या माध्यमातून शाळा, कॉलेजेस, हाऊसिंग सोसायट्या याच्यामध्ये घेत आहोत. तर मला वाटतं इथे तो खूप चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो. त्याच्यानंतर मॉम डॅड स्कूल हा रेसिडेन्शियल वर्कशॉप आहे आणि हा 2 दिवसाचा वर्कशॉप असतो. इथे मिनिमम 50 कपल्सना आपण घेऊन जातो. तर हे जेव्हा वर्कशॉप आपण लावतो याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये लोकांना समुपदेशन केलं जातं, ब्रेन स्टॉर्मिंग, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रेस मॅनेजमेंट एक्सरसाइजेस, ॲक्टिव्हिटीज, होम असाइनमेंट दिले जातात आणि जे फॉलोअप सेशन्स पण घेतले जातात. त्यानंतर पर्सनल काउन्सिलिंग फॉर स्टुडंट्स. आज आपण बघतो आहे की 8वी ते 12वीची जी मुलं आहेत ती भयंकर प्रेशरखाली असतात. कारण 10वी आणि 12वीचे जे SSC, HSCचे एक्झाम आहे त्याच्यावर मुलांचं करिअर किंवा त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरलेला असतो. तर मला वाटतं अशा वेळेला त्यांना एक योग्य मार्गदर्शन, त्यांची विचारशीलता, त्यांची जी डिसिजन मेकिंग पॉवर आहे तर ह्या सगळ्या गोष्टी इथे क्लिअर व्हायला हव्यात. त्यानुसार ते पुढचं डिसिजन घेऊ शकतात. तर पर्सनल काउन्सिलिंग म्हणजे वैयक्तिक काउन्सिलिंग विद्यार्थी आणि त्यांचा पालकवर्ग यांच्या माध्यमातून आपण घेत आहोत आणि त्याच्यामुळे खूप चांगले बेनिफिट्स जे ते स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत ते मुलांना मिळत आहेत. आज आपण जवळजवळ 10 वर्ष या सर्व क्षेत्रामध्ये काम करत आहोत. आपल्याकडे टेस्टिमोनियल्स आहेत, रिव्ह्यूज आहेत. त्याचबरोबर पर्सनल एक्सलन्स कोर्स जो आहे तो आउटर पर्सनॅलिटी, इनर पर्सनॅलिटी, गोल सेटिंग आणि माइंड पॉवर अशा 4 माध्यमातून आपण काम करत आहोत. हा कोर्स 4 सेशन्समध्ये 2-2 तासाचं एक सेशन असं घेतलं जातं. हा कोर्स एम्प्लॉईजसाठी, व्यावसायिकांसाठी, उद्योजकांसाठी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वसामान्य व्यक्तींसाठी खूप उपयुक्त आहे. तर मला वाटतं याची माहिती देखील तुम्ही घ्यायला हरकत नाही. त्याचबरोबर इंटरव्ह्यू स्किल्स आणि कॉर्पोरेट एटिकेट्स. आज जसं आपण म्हणतो आहे की ऑर्गनायझेशन्सना फक्त पाट्या टाकणारे लोक नको आहेत, 8 ते 5 ड्युटी करणारी लोक नको आहेत. त्यांना आज डिसिजन मेकिंग घेणारे आणि रिस्क घेणारे, बरोबर आहे, आणि काम कमी वेळात पूर्ण करून देणारे असे हुशार व्यक्ती हवे आहेत. आणि मला वाटतं त्यामुळे इंटरव्ह्यूला जाताना आपण प्रिपेअर होणं गरजेचं आहे. मग ते कसं जायचं, तिथे कोणते प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने विचारले जातात, कशा पद्धतीची उत्तर तुमच्याकडून अपेक्षित असतात, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज. त्याचबरोबर तुम्ही कॉर्पोरेटमध्ये जॉबला लागल्यानंतर कशा पद्धतीने शिष्टाचार असतात याबद्दलची सगळी माहिती या सेशनमध्ये आपण देतो. हे सेशन्स आपण वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स, कॉलेजेस, स्कूल्स, टेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा आर्टिस्टिक कॉलेजेस याच्यामध्ये आपण हे अशा पद्धतीचे सेशन्स घेतो, ज्यामुळे मुलांना उद्या कॅम्पस इंटरव्ह्यूला जाताना किंवा उद्या तिथे जॉईन झाल्यानंतर कसं राहायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे याची माहिती त्यांना इथून मिळते. इंग्लिश स्पीकिंग हा एक वेगळा सेशन आहे. पण इंग्लिश स्पीकिंगबद्दल मी म्हणेन की इंग्रजी यायला हवी. जर ती जागतिक लेवलची भाषा आहे. कारण तुम्ही उद्या आता कसं झालं आहे, ग्लोबल लेवलला बिझनेसेस होत असल्यामुळे आपल्याला कधी कधी आउट ऑफ इंडिया जावं लागतं. मग अशा वेळेला कॉमन भाषा ही इंग्लिश असल्यामुळे इंग्लिशमधला जो कॉन्फिडन्स आहे आणि त्याच्या अनुसार तुमची बॉडी लँग्वेज या सगळ्या गोष्टी आपण ह्या इंग्रजी स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये घेतो. पण हा ऑनलाईन आणि 1-to-1मध्येच घेतला जातो.
स्ट्रेस मॅनेजमेंट आज आपण बघतो आहे की सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीचा स्ट्रेस आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने रिलेशनशिपमधला स्ट्रेस आहे, पर्सनल लेवलला स्ट्रेस आहे, त्याचबरोबर व्यावसायिकांना स्ट्रेस आहे, फायनान्शियल स्ट्रेस आहे, एम्प्लॉईजना सगळ्यांना स्ट्रेस आहे. मग स्ट्रेस हा ॲक्च्युली सिच्युएशनमध्ये नसतो, पण सिच्युएशनकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो त्याच्यामध्ये तो दडलेला असतो. तर तो कसा मॅनेज करायचा, कसं फ्लेक्झिबल राहायचं, कसं ओपन माइंडेडली आपण स्ट्रेसला बीट करू शकतो, याचं पूर्णपणे यथोचित विथ टिप्स आणि टेक्निक्स, एक्सरसाइजेस याच्यामध्ये ह्या वर्कशॉपमध्ये आपल्याला शिकवलं जातं. त्याचे सेशन, सेमिनार, वर्कशॉप वेगवेगळ्या फॅक्टरीज, कॉर्पोरेट्स, त्याच्यानंतर संस्थांमध्ये आपण हे घेत आहोत. तर हा देखील आपण सेशन्स आपण अरेंज करू शकतो. सेल्स मॅजिक, जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सेल्स म्हणजे रेव्हेन्यू. कुठचंही ऑर्गनायझेशन किंवा कंपनी व्यवस्थित चालण्यासाठी त्याचा रेव्हेन्यू खूप महत्त्वाचा असतो आणि रेव्हेन्यू हा सेल्सवर असतो. तुम्ही किती चांगलं प्रोडक्ट बनवलं तर पण ते जर तुम्ही व्यवस्थितरित्या मार्केटमध्ये उतरवू शकला नाहीत किंवा मार्केटमध्ये सेल करू शकला नाहीत तर रेव्हेन्यूवर त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो आणि रेव्हेन्यू नाही आला तर मग सर्वायवल प्रॉब्लेम त्या ऑर्गनायझेशनसाठी तयार होतो आणि दॅट इज व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज. सो मग विक्री कौशल्य आपल्या अक्षरशः रिसेप्शनिस्टपासून ते CEO पर्यंत प्रत्येकाला येणं गरजेचं आहे आणि याच्याबद्दलचं सगळं नॉलेज, सेल्सची पूर्ण प्रोसेस, सगळ्या वेगवेगळ्या ज्या ॲबिलिटीज आहेत, स्किल्स आहेत ते याच्यामधून शिकवलं जातं. तर मला वाटतं प्रत्येक ऑर्गनायझेशनसाठी, मग ते व्यावसायिक असो, सामाजिक असो, कोणतंही असो, तर त्याला सेल्स मॅजिक हा विषय समजून घेणं गरजेचं आहे. लिडरशिप डेव्हलपमेंट, लीडर्स क्रिएट करणं, ऑर्गनायझेशन मोठं व्हायचं असेल तर लीडर्स क्रिएट व्हायला पाहिजेत. मग लिडरशिप म्हणजे काय, लीडर्सचं काम काय असतं, लीडर्सने स्वतःमध्ये कुठची गुणवैशिष्ट्ये डेव्हलप केली पाहिजेत, कोणत्या पद्धतीच्या क्वालिटीजवर, ॲबिलिटीजवर त्यांनी काम करायला पाहिजे आणि लीडर्स झाल्यानंतर टीम कशी मॅनेज केली पाहिजे, डेलिगेशन कसं केलं पाहिजे, आपल्या सबऑर्डिनेट्सना कसं सांभाळून घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबर एक गोल अचीव कसा केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जातात. कॉर्पोरेट्स, बँक्स, स्टार्टअप्स, ऑर्गनायझेशन्स, इन्स्टिट्यूशन्स, NGO सगळ्यांसाठी हा उपयुक्त कोर्स आहे, उपयुक्त वर्कशॉप आहे, सेमिनार आहे. एंटरप्रेन्योर स्किल्स एनहान्समेंट प्रोग्राम, आज समाजाला आपल्या उद्योजकांची गरज आहे. पण उद्योग करणं म्हणजे नुसतं वस्तू विकणं नव्हे किंवा नुसतं दुकान उघडून बसणं नव्हे किंवा नुसतं शॉप टाकणं नव्हे. तर त्यासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम जर आपण शिकलो तर त्याच्यामध्ये आपल्याला एक उद्योजक म्हणून स्टार्टअपपासून ते क्लोजिंगपर्यंत किंवा स्टार्टअपपासून ते आपला बिझनेस वाढवण्यापर्यंतच्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत याची सर्व इत्थंभूत माहिती ह्या सेशनमधून आपण देत आहोत. ओके. तसंच आपलं फ्रँचायझी मॉड्यूल आहे, याच्यामध्ये जर तुम्ही डायरेक्ट रेफर केलात आपल्या प्रोडक्ट्स तर त्याच्यामध्ये तुम्हाला 20% डायरेक्ट कमिशन मिळतं आणि इनडायरेक्ट रेफर केलं तर 5% मिळतं. आणि इथे आपण एक फ्रँचायझी ट्रेनिंग चार्जेस ठेवले आहेत. जर फ्रँचायझी तुम्हाला घ्यायची असेल तर 2000 रुपीज आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन, फाईल, फोल्डर आणि बॅक ऑफिस सपोर्ट पूर्ण मिळतो. त्यानंतर एक व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्ड दिलं जातं, त्याच्यामध्ये कंपनीचा सोशल मीडिया आणि वेबसाईट ॲक्सेस तुम्हाला फ्री मिळतो. त्याचबरोबर 2 तासाची ऑनलाईन फ्री प्रोडक्ट नॉलेज आणि सेल्स मार्केटिंगची ट्रेनिंग तुम्हाला दिली जाते. त्यामुळे तुम्ही इफेक्टिवली वेगवेगळ्या व्यक्तींपर्यंत पोचून किंवा कस्टमरपर्यंत पोचून याची तुम्ही माहिती देऊ शकता. आणि लिडरशिप ट्रेनिंग फॉर टीम बिल्डिंग, टीम कशी हँडल करायची आणि बिझनेस कसा वाढवायचा आणि रिवॉर्ड्स आणि अवॉर्ड्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण देत आहोत. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल तर आमची वेबसाईट आहे www.excellencentacademy.com. इथे जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. थँक्यू व्हेरी मच.